शांती दूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमात, जाऊनिया आश्रमात. प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा. रात्री 8 ते 9:30 पर्यंत होत आहे आणि आता आपण ग्रंथाला वाचन करत आहोत. सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यायचं. एक आपण धम्मामध्ये आलेल्या व्यक्तींना काय फायदा होते, धम्मामध्ये आलेल्या व्यक्तींना काय फायदा होते ते बघूया. धम्मामध्ये काय एवढा पॉवर आहे, का फायदा होते, का विहारात जा, काय विहाराचं मतलब काय ते तर आपण काल बघितलो. पण इथे आल्यानंतर फायदे काय होतात तर बघा. श्रावस्ती नगरीमध्ये प्रसेनजित राजांनी भिक्खू संघात आमंत्रित केलं. कशासाठी की आमच्या गावामध्ये प्रवचन द्या, आमच्या नगरामध्ये प्रवचन द्यावं आणि गावातला सर्वांना सुख शांती मिळावं. हे राजे महाराज पहिले असं करत. आणि तुम्ही असं करायला पाहिजे की भंतीजींना घरी बोला. वर्षामध्ये काय करायचं आता की भंतीजींना तुमच्या घरी भोजन असते ना, तर काय करायचं की 5-6 लोकांना आपल्या आजूबाजूला बोलावं आणि परित्राण पाठ घ्यावं आणि भंतीजीकडून काही धम्मदेशना ऐकावी. जोपर्यंत ऐकणार नाही तोपर्यंत काही फायदा होणार नाही. बघतो ना आपण, खाल्लं नाही तर अंगातले चक्कर जाणार नाही. मग आपण भंतीजीला जेवण तर देतो तर आपण 4 माणसाने म्हणजे आपल्या घरी भंतीजी समोरच्या व्यक्ती समोरचे घरावाले भंतीजीला बोलावत नाही. बरेचसे असे लोक आहेत तुमच्या आजूबाजूला, मी जातो बरेच ठिकाणी, तर त्यांना काय घेणं नाही. ते डायरेक्ट असे म्हणतात की भंतीजी ते घर नाही ते घर आहे त्यांचं. असं म्हणत नाही भंतीजी आले तर कमीत कमी पाणी पिऊन जा, कारण त्यांना माहितच नाही. म्हणून आपला भगवान बुद्धाचा धम्म हा असा आहे, जे मला मिळालं ते दुसऱ्यालाही मिळालं अशी आपल्या मनातली करुणा असली पाहिजे. म्हणून की ज्यांना बघा काय आहे आजच्या तारखेमध्ये बरेचसे काही नवीन पण आलेले आहे. काय चाला बाई तिथपर्यंत, चाला बाई ऐकून तर बघा, ऐकून तर बघा, विहारात तर या, ऐकून तर बघा. आता 2 टाइम बघवलं, 3 टाइम बघवलं, आता समजलं तुम्ही जात नाही. पक्के बसले, आता जात नाही तर पक्के बसले. बरोबर आहे की नाही? न बोलावता आता येऊन राहिले. याचा मतलब काय की इथं काहीतरी आहे, त्यांना माहित होणार काहीतरी आपल्याला भेटून राहिलं. भेटतेच ना. काय भेटते इथे? जीवन जगण्याचा मार्ग. इथं काय भेटते? जीवन जगण्याचा मार्ग, सुख शांतीचा मार्ग आणि सर्व गोष्टी परिपूर्ण या ठिकाणी साधतात. आता काय करावं? म्हणून तुम्ही लोकांनी काय करावं, तुमच्या घरी भंतीजीला बोलावता तर एक तुम्ही घरच्या लोकांनी 4 घरात सांगायचं, 2-4 घरात आमच्या घरी भोजन आहे, या जरा ऐका. काय ते चहा पाणी काय द्यायचं, काय फरक नाही पडत. दान आपल्याला देणे द्यायचं. तर बघा अशा प्रकारे राजे महाराजे तथागत भगवान गौतम बुद्ध अस्तित्व होते त्यावेळेस त्यांना भिक्खू संघाला सर्वांना बोलावं प्रवचनासाठी. आणि मोठा प्रवचन म्हणजे तथागतांचं प्रवचन एवढं नव्हतं. एक 10-10, 15-15 एकर जमीन मध्ये मंडप टाकलं. किती एकरमध्ये? 10-10, 15-15 एकर मध्ये भिक्खू संघ स्थळ होती आणि उपासक संघ म्हणजे अनेक गावचे राजे महाराज तिथं प्रवचन ऐकले. त्याला म्हणतात धम्मदेश. ऐकले गावात असं कोणीच राहणार, घराले ताले अशा प्रकारे ऐकायला लोक येत. म्हणून राजाला असं वाटलं, प्रसेनजित राजाला असं विचार केला की आपल्या नगरामध्ये बुद्धांना बोलाव आणि आपल्या जनतेचं जसं माझं मंगल झालं तसं साऱ्या जनतेचं मंगल झालं पाहिजे. प्रवचनच्या माध्यमातून मंगलच होणार आहे. म्हणून राजांनी खूप मोठ्या थाटामाटात मंडप टाकून मोठ्या जागेमध्ये आणि प्रवचनाची तयारी केली. भोजन वगैरे झालं आणि नंतर प्रवचन चालू व्हावं. हजारो लोक येऊन बसले. तो त्याच्या पुढे आले आणि त्यामध्ये एक कुटुंब असं होतं की त्यांनी मुलगा मुलगी बाबा आई म्हणजे असे ते घरात कुटुंब आहेत ना, सर्वच आपल्या त्या प्रवचन मध्ये आले. श्रीमंत घर होतं आणि खरे श्रीमंतानं तर यावं पण गरीबाला जास्त यावं. कारण गरिबी दूर करण्याचा मार्ग आहे हा मार्ग. कोणत्या बुद्धाचा? गरिबी दूर करण्याचा. पण गरीब मांगा राहते, श्रीमंत जास्त आहे. ते अधिक श्रीमंत होता. समजलं ना? गरीब माणसाने इथे दुखाराने इथे त्याचं दुःख दूर होते. आणि नाही दुखत काही त्यानंही इथे व्हावं. त्याला दवाखान्यात त्याचं काम पडत नाही. समजलं ना?
नाही दुखत त्यांनी ठेवा ना, त्याला दवाखान्यात जायचं काम पडेल काय. अशा प्रकारे तर सर्व कुटुंब घरात काय केलं त्यांनी, एक नोकराणी होती आणि सांगितलं त्या नोकराणीला की बाई ग, आम्ही आता बुद्धाच्या प्रवचनात चाललो, 2-2.5 घंटे लागतील, तू आपलं जेवण खाऊन कपडे जे काय ते घरातलं काम करून तयार ठेव, आम्ही येऊ त्या वक्ती सगळ्या गोष्टी बरोबर होती. नोकरांनी घरात ठेवलं, नोकरांनीला घरात ठेवलं आणि पैसे आले होते ना, घरी तू कोणी पाहिजेच ना, नोकरांनी घरात ठेवलं, काय काम आहे ते सांगून ठेवलं तर झालं. आता इकडे प्रवचन आहे म्हटल्यानंतर काही त्या गावातल्या 2 चोराईनं विचार केला. चोर घर पाहत असतात, दिवसा फिरत असताय ना, चोरांना माहित असते कोणाच्या घरात काय आणि कोणाच्या घरात काय. घरच्या माणसाला बाईचं काय, बाईनं कुठं काय ठेवेल हे माहित नाही आजकाल. विचार लक्षात ठेवा, घरातल्या माणसाला, तुमच्याच घरातल्या माणसाला बाईनं कुठं काय ठेवलं हे माहित नाही, पण चोराला बरोबर माहित आहे यांच्या घरात काय आहे. माहित आहे, ध्यान केलं जातं, आठवत नाही, बरोबर आहे की नाही. तर त्या चोराईनं काय केलं, त्यांनी विचार केला. तू उदाहरण आता हे कोणताही परिवार आपण धरू, नाव नाही घे, ते परिवार आता पूर्ण गेला बुद्धाचं प्रवचन ऐकण्यासाठी. आता आपण काय करूया, तिकडे प्रवचन खूप चांगलं प्रवचन चाललं, माणसाची माणसासारखं वागावं असं प्रवचन तिकडे चांगलं झालं. आणि इकडे घरात घुसले 2 चोर. बाईच्या घरात 2 चोर घुसले ना, 2 चोर घुसल्यानंतर ती बाई होतीच, मोलकरी बाई, माहीत पण त्याला मोलकरी बाई ते होतीच. आणि सांगितलं चाबी दे कपाटाला, देते की नाही, काय त्या हत्यार देईन लावलं. आता देवाच लागले, हत्यार दिलं ना, त्याच्यात होतं ना, चोरा जोडायचं ना हत्यार, तर त्या हत्यार त्या मोलकरीने लावलं, दे म्हणे चाबी कपाटात. आता हे सरळ माहिती कपाटात काय असते. तर मग हो हा आता घर तर त्या मालकीचं नाही आहे, मालकीन बाईचं नाही आहे, ते नोकराणी आहे. आणि मालकीन बाई धम्मदेश नाही ऐकायला गेली बुद्धांचं, तर आता कसं काय करावं, ना आईला द्यावं लागली. दिलं आणि ते चोर आपल्या त्या आयडियानं खोलकार करून. आता जसं खोलकार करून राहिले, आपण उदाहरण घेऊ, बोध कथा आहे म्हणून, त्यावेळेस कोण नव्हता, पण आपण बोध कथा बोध घ्यायचा, आपल्याला समजलं ना, बोध घ्यायचा आहे. हिनं काय केलं, जागीच रिंग दिलं, समजलं ना, बोध कथा आहे. त्यावेळेस फोन नव्हते, मी उदाहरण कथेमध्ये माध्यमातून बोललो. तिने डायरेक्ट फोन केला की मालकीन बाई तुम्ही घरी लवकर या, मालकीन बाई तुम्ही घरी लवकर या. काय झालं ग गंगू, म्हणे आपल्या घरात 2 चोर घुसले आणि ते कपाट खोलून राहिले. मालकीन म्हणजे काय बोलतो, म्हणजे हो कपाट खोलून राहिले. मग काय काय काढलं, त्यांनी म्हणे अजून काही काढलं नाही, फेकफाक चालू आहे. तर नेऊ दे म्हणे, तू मला काही डिस्टर्ब करू नको. काय म्हणे ते मालकीन, गंगूबाई नेऊ दे, मला काही डिस्टर्ब करू नको असं बोलली. आता त्यांनी काय केलं, कपाट खोललं, काढला पिवळा माल असते ना, सोनं काढलं, ते पिवळं माल काढला. आता हे पाहून राहायचं शकतात. आता काय म्हणे ते 2 व्यक्ती, मालकी काय करी, नोकराणी समजलं ना, काही एकदम नाही, मालकी थोडी येते, नोकराणी म्हणजे नोकराणी. ते चिपचाप बसली, अधिक तिनं सोनं काढलं, पाहिलं नोकराणीनं, अधिक फोन केला, मालकीन बाई आता काय करत, काय झालं म्हणे ते सोन्याच्या बांगड्या काढल्या, गळ्यातले काढलं, त्या कपाटातलं, आता घेऊन जातात, तुम्ही लवकर या. मालकीन म्हणे की गंगू तुला 3 टाइम सांगितलं मला फोन करू नको, मी प्रवचनात आहो, बुद्धाचे प्रवचन आहे, तू घडी फोन करू नको. त्यांना काय न्यायचं ते नेऊ दे, ते चोर ऐकून राहिले बघ, त्यांना काय न्यायचं ते नेऊ दे, आता मला फोन नको करू. आता खरं सांगा, मालकीन बाई घरी नाही आणि ते नोकरीन बाई ते मन लागत असेल काय, तिच्या डोळ्यासमोर चाललं ना, हे घे का पिवळं घे, सफेद घे, सोनं नाणं सर्व गठोडं भरलं, गठोडं भरलं. हिनं शेवटी सांगितलं की मालकीन बाई आता म्हणे हे निघाले. झाला मोठा आवाज होते ना, कधी मोबाईलचा होते ना, कधी मालकीन बाई हे निघाले. आता हे निघाले म्हणजे या चोराईनं ऐकलं, म्हणे काय ग काय झालं, म्हणे हे निघाले, म्हणे काय, सरळ कपाट साफ केलं, म्हणे सरळ सोनं नाणं घेऊन चालले म्हणे. मालकीन बाई म्हणते याने ऐकलं ते दोघांनी चोराईने. मालकीन बाई म्हणते अगं ते काहीच नाही, त्या कपाटात आहे ना ते काहीच नाही म्हणे, मी एवढं सोनं नाणं हिरे माने मोती घेऊन राहिले म्हणे की मला आता कशात आणावं हे समजून नाही राहिलं, कोण्या कोणीत आणावं हे समजून नाही राहिलं म्हणे. त्यांना म्हणे काय अडू नका, त्यांना म्हणे तू अडू नको. आता हे कशी अडवीन, त्यांना म्हणे काय अडू नको, त्यांना जे पाहिजे ते घेऊन जाऊ दे, जेवढं नेलं त्याच्यापेक्षा 10 पट म्हणे मी घेऊन येऊन राहिलो. आता याईनं ऐकलं, धरली या मालकीन बाईला, नोकराणीला, सांग तुझी मालकीन कुठे आहे, सांग कुठे आहे मालकीन.
एवढं मोठं गटोळ झालं ते, गटोळ झालं चोराचं एवढं मोठं. हा, एक चोर म्हणे ठेवून दे, फेक म्हणे गटोळ. याच्या 10 फूट आणून राहिली म्हणे, याचं काय करते ते 10 फूट घेऊन राहिले. काय म्हणे याचं काय करते एक पटाचं, तिने सांगितलं ना ते हजर नाही ते फोनवर चाललं. हे म्हणे एकपट आपण एकपट चालवलं म्हणे, ते 10 फूट काय आणते, 10 फूट कुठून आणते म्हणे, तिकडे जा देतं ते गटोळ फेकून. चाल दाखव म्हणे तुम्ही मालकीन कुठे आहे. 10 पट आणून राहील ना, चाल म्हणे पुढे तुम्ही मालकीन कुठे आहे दाखव. आता ते गटोळ दिलं तिथं सोडून, समजलं ना, गटोळ दिलं सोडून, काहीच नाही घेतलं ते. गोण्या द्यायच्या जोड त्या गोण्या आपल्या खांद्या टाकला, निघाले. दाखव म्हणजे कोणती ती मालकीन. चला म्हणजे कुठे गेली सांगा. तिला माहित होतं प्रवचनात गेली मालकीन बाई, आणि मालकीन बाई गेली तर त्या मालकीन बाई का मागं बसणार होती काय, एवढं मोठं घर घेऊन जाऊन राहिली होती, मागं बसायला आली होती काय. ताबडतोब घेतलं की बरं, घेतलं की बरं, लाभ आहे ना तिकडे लांब. मालकीन बाई एकदम पुढे आहे ना बस. दाखव म्हणजे कोणती. आता तिथं हजारो लोक होते का, कमी होते का. इकडे पाहिजे तिकडे पाहिजे तिकडे पाहिजे, तिकडून त्याला मिळून जाते याला मिळून जाते. दाखवलं ते पण ते आहे म्हणजे पुढे बसले मालकीन. ते 2-3 आहेत ते पुरं पडलं तेच आहे म्हणजे काय ते मालकीन आहे. मग आता हे वाट पाहून राहिली. हा, बाजून तू बाजून वाट बस, धरून ठेवते ना तिला, धरून ठेवलं बाजून ते तिघ जण. कधी प्रवचन होते कधी नाही, कधी गठ्ठे जे माल आणते ना सोना ना त्याच्या मतानं हे आणलं, हिच्या मागं आपण लागून हा माल घेऊन टाकू असं. आणि झालं प्रवचन. प्रवचन झालं आणि प्रवचन ऐकलं. बुद्धाने सांगितलं की चोरीचा माल कधी, प्रवचन काय होतं की पंचशिला, कधी माणसाने चोरी करू नये, कधी माणसाने कुठल्याही प्रकारे हत्या करू नये, कधी माणसाने खोटं बोलू नये, कधी माणसाने बेविचार करू नये, कधी माणसाने नशाकारी वस्तूचं सेवन करू नये. जर एवढं जर माणसाच्या जीवनामध्ये आपण सांभाळलं तर आपल्या जीवनामध्ये सुख दुःख येणारच नाही. एवढं ऐकलं आणि प्रवचन संपलं. संपल्यानंतर मग ते निघाल्यानंतर मग ते डिलेट झाले. बुद्धाच्या मुखातून कानातून निघाले, बुद्धाच्या मुखातून निघाले शब्द त्यांच्या कानात पडले ना. माणसाने माणसाचे कसं राहावं, कोणासाठी करतो आपण माहित आहे. आपण नेहमी आपलं प्रवचन आहे वाल्या पोरीने एक राजन टाकेल, एक माणूस मारायचा एक राजन टाकेल, एक माणूस मारायचा एक राजन टाकेल. त्याला एक दिवस संत भेटले. बरं झालं म्हणे, यायच्या जो गटोडा आहे यांना आज एक दिवस काहीतरी यांना पण आज सोडायचं नाही म्हणे वाल्या पोरी. काऊन की कोणामुळे, कुटुंबामुळे. कुटुंबात पैशाची गरज आहे ना, कुटुंबा लोभ आहे ना, त्यामुळे त्या संताला पकडलं. संत म्हणे त्या संताला म्हणे की तपस्वी तुलाही मारतो म्हणे आज. तू म्हणे मार बाबा, माझं काय, कोण आहे ना पी, कोण आहे माझ्या संताला, आहे का कोणी संताला, मागही नाही पुढे नाही. मार म्हणे, पण एक काम कर, संताला त्याची करू नका, त्या मारायची वाल्या कोणीची करू नका संताला. म्हणे मार खरं, पण तू कोणासाठी मारतो. म्हणजे माझे मुलं आहे, आई आहे, बाबा आहे, मुलगी आहे, मुलगा आहे, यांच्यासाठी मार. म्हणे मी इथंच थांबतो, पण कमीत कमी तू कोणासाठी मारत, जे मारत आहे पाप करत आहे याच्यात किती भाग घ्यायचा, किती भाग घेता गेला पत्नी. म्हणजे मी असं काम करून राहिलं याच्यात काय तू असं पोट. आम्ही थोडी म्हणतो म्हणे मारा हात वर केले. मुलाजवळ गेला आम्ही थोडी म्हणतो मला मारा माणसाने हात वर केले. मुलीजवळ गेला त्याने हात वर केले, त्याला समजलं की नाही. बरोबर आहे की नाही. अशाच प्रकारे त्यांना समजलं आणि त्यांनी काय भगवान मालकीन बाई निघाली आणि त्यांनी मारा की काय त्याचं गटोळ घ्या काय त्यांचा. मालकीन बाई निघाल्यानंतर त्या मालकीन बाईच्या पाय पडले दोघे जण की तुम्ही आम्हाला चांगला रस्ता दाखवला, तुम्ही आम्हाला चांगला रस्ता दाखवला. ते सोनं काय आज उद्या जात होतं, ते सोनं आज आहे उद्या खतम होत होतं. पण आज जे आम्ही धन, तुम्ही जे धन ऐकलं तेच आम्ही धन ऐकलं, हे पिढ्यानपिढी आपल्या काम येते. म्हणून अशा प्रकारे ते धन होतं. धन काही दौलत हे नव्हतं, विचाराचं धन. आपण जर विचार सही ठेवले तर आपलं सर्व मंगलच मंगल आहे. आपल्यासारखा सुखीच नाही, आपले विचारच वाईट आहे तर 10 किलो सोनं असून अजूनही वाईट असणार, अजूनही अधोगतीला जाणार. म्हणून आपण सर्वांनी भगवान बुद्धाच्या धम्माकडे वळलं पाहिजे. भगवान बुद्धाने सांगितलेलं धम्म आचरणात आणलं पाहिजे. पंचशिलाचं पालन केलं पाहिजे, अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे, 10 पारामिताकडे वळलं पाहिजे, दान केलं पाहिजे. अशा प्रकारे आपण अष्टांगिक मार्गाकडे चाललं पाहिजे. बुद्धाने सांगितलेल्या रस्त्याने आपण चाललो तर समजून चला. आपल्यासारखा जगातही श्रीमंत नाही. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांना सुखायचा मार्ग मिळो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी
भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतलचंद्राप्रमाणे पूर्ण हो. बुद्ध बलाने, धम्म बलाने, संघ बलाने तुम्हा सर्वांचे कल्याण हो, मंगल हो, मंगल हो, मंगल हो, सुखी हो.